सगळ्यांना गुड मॉर्निंग. आज गायरानातच काम चालू आहे खुरपायचं. तर आज एकच गाडी होती माझी, तो 2 चक्रा मारल्यात. 4 जणींना सोडून आलो गायरानामध्ये. आता पप्पाला चाललो आहे सोडवायला. मग घरी येऊन आपलं जेवण वगैरे करायचं आणि पुढचे कामं बघायचे. असं काम आहे आता आज मागं. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता एक्झॅक्ट किती वाजलेत. बरोबर 5 मिनटं कमी 1 वाजायला. आता धडधड धडधड पाऊस आला, असं पाणी बी तुंबलं आणि आता ऊन पण पडलं एकदम कडक. असं वातावरण चालू आहे. तुमच्याकडे कुठं पाणी पडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या इकडे पाणी चालू आहे की नाही. तर मित्रांनो, बघू शकता आज फुल ऊन पडलं एक नंबर. वारा पण भरपूर चालू आहे. आपली मक्का बी बघा कशी झाली. तुम्ही सांज घ्यायला काय इथं आता पुढे जवळच आहे. बॅग आणून पोरं आले. तर बघू शकता पडलंय आज भरपूर दिवसाच्या बाद असं ऊन पडलंय. आपली बाईक, मम्मी पप्पा आज गायरानात आहे. वावरात यावं लागलं मला. बघू शकता मक्का बी कशी आपली. आपल्या गाई आतमध्ये त्यांना चारा पाणी करू, शेण उचलू आणि मग परत गायरानात जाऊ. लेबर आणायला जावं लागेल. हे बघा दिसते पक्ष्यांची माय. दिसला का पक्षी? इथं पिल्ले आहेत. त्या पिल्लांची मम्मी. पिल्ले दिसते की तुम्हाला? त्याच्यामध्ये पिल्ले आहेत आणि तिकडे त्यांची मम्मी वरडत आहे. आपण त्यांना आता जास्त परेशान नाही करत आणि आपण आपलं काम करू. चला तर कारोडीनं पाणी बिणी पाजलंय. आता भूज ठेवलंय तुरीचं. टोपलं मोठं आहे ते. आता गारानात जावं लागेल. मम्मी पप्पाला घेऊन येऊ, लेबरला घेऊन येऊ, मग आपल्या घरी. कसं काय मक्का एवढीला खायला आपल्याला जागजागीच कापायची, जागजागी टाकायची. थोडं कीड लागले त्याच्यावर औषध आणावं लागणार. कसं काय आपली गाडी दिसते नाही ओरिजिनल. कॅमेरा सेटिंग होईल वाटतं काहीतरी. तर बघ बघू शकता आज आमच्या गल्लीमध्ये पाणीपुरी आली. मंडीनं घेतली पाणीपुरी. पाणी पुरवठा अधिकारी सावजी, पाणी पुरवठा सेवक. अधिकारी म्हणलो मी, सेवक आहे पाणी पुरवठा. सावजी पण पाणीपुरी खाताना सावजी पाणीपुरीचा स्वाद घेते. सावजी पाणीपुरीचा आनंद घेऊन राहिले. बरं ना, पाहिजे ना काही ना काही. मित्रांनो, ज्यावेळेस हा डांबरीकरण झाला, हा जातो राजापूरला. त्यावेळेस इथं काय केलं, पाणी जायसाठी नाली काढून दिली. पहिलं होती अशी, पण आम्हाला जाता येता येत होतं. पण आता काय झालं, मोठी नाली काढून दिल्यामुळं जायला जरा त्रास होतो. हो, आता पुढच्या वेळेस एक पाईपच टाकून घेऊ त्याच्यामध्ये.
कसं काय खुरपिलं बाय आणि मोठं गवत झालं त्याच्यामुळे चांगली खुरपणी बसली. आता लय दिवस गवत उगायचं काम नाही याच्यामध्ये, ताणच गेला हो. ही सारखी आम्ही दोरीवर लावलेली, पुली पाडलेली नव्हती, पाऊस आलेला होता मग लावली दोरीवर. पहिलं तर दिसलीच नाही. मी म्हटलं होतं याचा डायरेक्ट पुली मारा आणि मोडून टाका. मम्मी पप्पा माहीतच नाही करायचं. मग काय ते तोडे लावले, झालं मॅचिंग. आम्ही ज्यावेळेस आलतो तोडे लावायला त्यावेळेस काहीच दिसत नव्हतं. आता कालपासून 10 जण एका दिवसात तरी 5 जण 2 दिवस कामाला आधी इथं. एक बॅग लागते इथं. एवढा खर्च याला आता. आपलं चिंचाचं झाड 3 एक नंबर चिंच आहे त्याला. सगळ्यात जास्त आपलं मिडियममध्ये हे गोड आहे, म्हणजे याला जास्त चिंचाच्या याला जास्त हे राहत नाही घर. आणि चिंचाच्या या झाडाला फुलगर बी आहे. चिचुका थोडा बारीक, याच्या चिचुक्यात मोठा लेंगार कमी. आता एक दिवस येऊन हे गंज उचलावं लागतील. एक काम आहेच बाकी, कंप्लीट करावं लागेल. हे बी ताणच नाही नंतर. पावरमध्ये कॅनल या किती वाढ तरी कॅना मरत नाही इथला. तुमच्या वावर आहे का असे कॅना जळतच नाही हो. काय वाद आहे काय माहिती, फुल पाण्याने भरेल राहतं, वाळत बी नाही जळत बी नाही. राऊंड मारला पडतो म्हणा फरक. आता शेवटचा कोपरा राहिला एवढाच खुरपाचा आहे ना. झालं वावर. 5 जण 2 दिवसांनी वावरात. चेक झालं वावर. मग खुरपणीच नव्हती त्याला, पहिलीच खुरपणी दिली. हा माग पुढं झाला आता. आपलं किती दिवस पडलं होतं, तुम्ही तरी पहिली खुरापणी गेली ती वाटतं. अर्धी झाली त्यांची, अर्धी बाकी होती. तुमचं काय थोडं राहिलं एवढं, हे मेन एवढं टक्कल राहिले. इकडे काय इकडं पाळी चालली तर तास मोकळे होते. बाप्पाने पावड्याने गेलं का इकडं आहे ना. बरं केलं. ये नदी, ही आपली नदी पूर्ण नदीचं पात्र आहे याला. क्लिअर करून टाकलं रान. 2 दिवस गेले पण काय नाही.